कोमलताई आज सकाळपासूनच खोल विचारात बुडाल्या होत्या. कोणत्याही कामात मन लागत नव्हतं. तिला अस्वस्थ पाहून तिच्या 80 वर्षांच्या वडिलांनी विचारलं, काय झालं कोमल, काही प्रॉब्लेम आहे का? कोमलताई दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, एक आई तिच्याच डोळ्यासमोर तिच्या मुलाचं आणि सुनाचं घर उद्ध्वस्त होत असताना आनंदात कशी असू शकते? किती समजावण्याचा प्रयत्न केला मी त्या दोघांना की छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरात होतच असतात. जितकं लांब व्हाल तितकं ते वाढत जाणार. पण आजकालची मुलं कुठे ऐकतात? उद्या कोर्टात सुनावणी आहे. त्यानंतर दोघेही कायमचे वेगळे होतील. कोमलला उत्तर देताना तिचे वडील म्हणाले, आज 17 वर्षांपूर्वी मी आणि तुझी आई अशाच मानसिक त्रासातून जात होतो. जेव्हा तू तुझ्या नवऱ्यापासून वेगळं होऊन त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळेसही आम्ही तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू आमचं काही ऐकून घेतलं नव्हतं. मग आज तुझ्या मुलाकडून कशी अपेक्षा ठेवू शकतेस की ते तुझं बोलणं समजू शकतील? आज 17 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. बेटी, वडिलांचं बोलणं ऐकताच कोमलचे डोळे भरून आले होते. तेव्हा तिचे वडील म्हणाले, पण बेटी, मला वाटतं अशा वेळेस तू आता रोहनसोबत असायला हवं. तुम्ही बरोबर बोललात बाबा. मी उद्या सकाळीच मुंबईला जायला निघते. खरं तर जेव्हा कोमलने पती सुशांतपासून घटस्फोट घेतला तेव्हा त्यांचा मुलगा 10 वर्षांचा होता. आई वडील वेगळे झाल्यामुळे रोहन आतून खूप अस्वस्थ राहू लागला होता. या कारणामुळे तो आईवर नाराजही असायचा. घटस्फोटानंतर कोमलताई तिच्या मुलासोबत तिच्या माहेरी राहत होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहन मुंबईत नोकरीला लागला आणि तिथे स्थायिक झाला. कोमल आणि सुशांत यांना वेगळे होऊन 17 वर्ष उलटून गेली होती आणि 17 वर्षानंतर त्यांचा मुलगा रोहनचे घरही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा कोमलताई रोहनच्या घरी पोहोचल्या आणि रोहनने दार उघडले तेव्हा त्याच्या वकिलाने त्याला फोन करून त्याचे अभिनंदन केले आणि म्हणाला, रोहन, आज तुम्हाला घटस्फोट नक्कीच मिळेल आणि कोर्टातून तुमची घटस्फोटाची कागदपत्रेही मिळतील आणि त्यानंतर तुम्ही आणि नैना मॅडम तुमच्या नात्यातून कायमचे स्वतंत्र व्हाल. हे ऐकून रोहनचे मन धस्स झाले. तेव्हा कोमलताईंनी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा त्याला त्याचे दुःख अनावर झाले. तो आईला मिठी मारून ढसाढसा रडू लागला. इतके दिवस मनात भरून ठेवलेले ओझे आज त्याने हलके केले होते. तो रडतच म्हणाला, आई, घरातून बाहेर पडताना नैना मला म्हणाली होती की रोहन, आपण नदीच्या 2 काठांसारखे आहोत, जे इच्छा असूनही एकमेकांना भेटू शकत नाहीत. कदाचित नैना बरोबर सांगत होती. नदीचे 2 किनारे कधीच भेटू शकत नाहीत. तिचे म्हणणे अगदी बरोबर होते. मी आयुष्याला खूप खोलवर पाहतो. जीवनाला इतकेही गांभीर्याने घेऊ नये. कदाचित म्हणूनच आज मी एकटा पडलो आहे. काश त्या दिवशी मी तिला थांबवलं असतं. मी त्या दिवशी तिला सोडून ऑफिसला गेलो नसतो. कसंही तिला पटवलं असतं तर आपल्याला हा दिवस पाहावा लागला नसता. कोमलताई रोहनच्या वेदना स्पष्टपणे समजू शकत होत्या. तिला माहीत होते की या घटनेने तो आतून पूर्णपणे तुटला आहे. म्हणूनच त्याला समजवताना ती म्हणाली, बेटा, अजूनही उशीर झालेला नाही. फक्त एकदा पुन्हा या नात्याला एक संधी देऊन बघ. एकटं राहणं इतकं सोपं नसतं आणि ही गोष्ट मी स्वतः अनुभवलेली आहे. आयुष्यात इतका मोठा निर्णय घेतल्याचा मला अजूनही पश्चाताप होतोय. पण तुम्ही अशी परिस्थिती येऊ देऊ नका. नाही आई, आता सर्व काही संपले आहे. आता हा विचार करून उपयोग नाही. आज न्यायालयाची संमती मिळाल्यानंतर आम्ही कायदेशीररित्या वेगळे होऊ. काही वेळाने रोहन तयार होऊन कोर्टात निघून गेला. कोर्टाच्या कामकाजाआधी रोहनने नैनाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिची आई त्या दोघांच्या मध्येच उभी होती. काही वेळाने त्या दोघांचा घटस्फोट मंजूर झाला आणि रोहन घरी परतला. घरी पोहोचताच कोमलजींनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आपल्या दुःखाचा पूर आतून दाबून टाकत त्याने एवढेच सांगितले की आई, नैना काही वेळात इथे पोहोचेल, तिचे राहिलेले सामान घेऊन जाण्यासाठी. एवढं बोलून रोहन त्याच्या खोलीत निघून गेला. कपाट उघडले तर तिथे नैनाच्या काही साड्या आणि कपडे तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रोहनने ठेवले होते. हे सर्व पाहून त्याचे डोळे भरून आले. तो स्वतःशीच म्हणाला, का मी स्वतःला इतकी शिस्त लावली आणि त्यात माझ्या नैनाचा श्वास गुदमरू लागला.
का मी स्वतःला तिच्यासाठी बदलू शकलो नाही? परिस्थितीनुसार जर मी स्वतःला थोडं बदललं असतं तर आज मी आणि नैना एकत्र असतो. दुसरीकडे रोहनच्या घराकडे येताना नैनाच्या मनात विचारांचे वादळ निर्माण झाले होते. ती विचार करू लागली की कदाचित आयुष्य असंच असतं. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपण समजू लागतो तोपर्यंत तो आपल्यापासून खूप दूर गेलेला असतो. जोपर्यंत आम्ही दोघं सोबत होतो मी त्याला समजू शकले नाही आणि आता मला समजले आहे तर खूप उशीर झाला आहे. हे जीवन तुझ्याशिवाय शक्यच नाही. पण आता माझ्या या हातांनी मी तुझ्याकडे परत येण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. विचारांचे वादळ नैनाला भूतकाळात घेऊन जाऊ लागले. रोहन आणि नैना कॉलेजमध्ये सोबतच शिकायला होते. खरं तर नैनाने रोहनकडे कधी लक्ष दिलेच नव्हते. पण जेव्हा रोहन पहिल्या वर्षात अव्वल झाला होता तेव्हा ती हैराण झाली की एखाद्या मुलाचा एवढा चांगला निकाल कसा असू शकतो. रोहनची अभ्यासात एकाग्रता पाहून ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. हळूहळू दोघेही बोलू लागले आणि काही दिवसात दोघेही एकमेकांना आवडू लागले. पण दोघांनीही आपल्या भावना एकमेकांना सांगितल्या नव्हत्या. कॉलेजचा शेवटचा दिवस होता. नैना रोहनकडे आली आणि म्हणाली, रोहन, मला आपल्या या नात्याला एक नाव द्यायचं आहे. मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. हे ऐकून रोहन काही वेळ गप्प बसला आणि मग हळूच म्हणाला, हो, मलाही तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हणत त्याने नैनाचा हात हातात घेतला. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते म्हणूनच लग्न तितकं सोपं नव्हतं. रोहनच्या घरच्यांना काही आक्षेप नव्हता पण नैनाचे आई वडील ते मान्य करायला तयार नव्हते. पण दुसरीकडे नैनाही आपल्या निर्णयावर ठाम होती की लग्न करेल तर रोहनशीच, नाहीतर जीव देईन. शेवटी नैनाच्या आईवडिलांनी या नात्याला इच्छा नसतानाही मान्यता दिली. पण त्यांना रोहनला मनापासून जावई म्हणून स्वीकारता आले नाही. कॉलेज पास झाल्यानंतर 2 वर्षांनी नैना आणि रोहनचे लग्न झाले. नैनाला लग्नानंतरचे ते सुंदर क्षण आठवू लागले जेव्हा लग्नानंतर नैनाने रोहनच्या घरी पहिलं पाऊल टाकलं होतं. तेव्हा रोहनने तिच्या पावलांचे ठसे एका कागदावर घेतले होते आणि अवघ्या 2-3 दिवसांनी तो कागद फोटो फ्रेममध्ये ठेवून तो तिला घरी घेऊन आला होता. जेव्हा नैनाने हे सर्व पाहिले ती आश्चर्याने म्हणाली, अरे, हे माझ्या पायाचे ठसे तर तू तेव्हा घेतले होतेस जेव्हा मी पहिल्यांदा या घरात पाऊल टाकले होते. हो नैना, हे तुझ्याच पावलांचे ठसे आहेत. पण हे फोटो फ्रेममध्ये का लावलेस? नैनाने विचारल्यावर रोहन म्हणाला, नैना, आईवडील आपल्या मुलीला एका अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहण्यासाठी सोपवतात. तर त्या माणसाचेही कर्तव्य असते की त्याने आपल्या घरातील लक्ष्मीला तितकेच प्रेम आणि आदर दिले पाहिजे जितके तिला तिच्या आईवडिलांच्या घरी मिळत होते. बस याच दिशेने माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे. रोहनचा हा विचार जाणून तिला आश्चर्य वाटले. मग ती विचार करू लागली की लग्नानंतर कसा रोहन सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा आणि घरातील जवळपास सर्व कामे उरकायचा आणि मग आंघोळ करून पूजापाठ करून तो नैनाला उठवायचा. ती सकाळची दृश्य एखाद्या चित्रपटासारखी तिच्या डोळ्यांसमोर आली. सुप्रभात नैना मॅडम, पहा सकाळ झाली आहे, खिडक्या उघडत रोहन म्हणाला. पण नैनाला झोपेतून बाहेर यावंसं वाटतच नव्हतं. रोहन पुन्हा म्हणाला, उठ नैना, कडक चहा बनवून आणला आहे मी तुझ्यासाठी. सूर्याच्या सूर्यप्रकाशात चहाचा आनंद घे. मग नैना मोठ्या कष्टाने झोपेतून बाहेर आली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग माय डिअर हजबंड. आजही सकाळी लवकर उठून तुम्ही सर्व कामे आटोपली वाटतं. हो नैना, सर्व कामे झाली आहेत. योगा, प्राणायाम, घराची साफसफाई, भांडी, कपडे आणि अगदी झाडू पोछा सुद्धा सर्व काही झालं आहे. आता फक्त कपडे सुकवायचे बाकी आहेत. तेव्हा नैना म्हणाली, अरे रोहन, का म्हणून सकाळ सकाळी स्वतःची झोपमोड करून सर्व काम करत बसतोस? तू ऑफिसला गेल्यावर मी सगळी कामं केली असती. तू तुझं ऑफिसचं काम सांभाळ, घरच्या कामाची काळजी करू नकोस. तेव्हा रोहन म्हणाला, अरे नाही, मला सगळी कामं वेळेवर करायला आवडतात. सर्व काम योग्य वेळी केली तर त्याचे चांगले परिणामही दिसून येतात. आता निसर्गाकडेच बघ, तो त्याची सर्व कामे वेळेवर करतो. जसं की सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो आणि मावळतो. पृथ्वी वेळेवर स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते. नदी आपल्या गतीने वाहत असते. म्हणूनच तर माणसानेही
आपले कामं वेळेवर योग्य वेळी केले पाहिजेत आणि असेही हे सर्व काम केल्याने माझा खूप फायदा आहे. तुझा फायदा कसा? नैनाने कुतूहलाने विचारलं. तेव्हा रोहन म्हणाला, आता तूच बघ. पहिली गोष्ट म्हणजे दैनंदिन दिनचर्या पाळली जाते तर त्याने एक चांगली सवय बनते आणि दुसरं म्हणजे घरातील सर्व कामे सकाळी लवकर केल्याने आपल्याला चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे आपल्या आरोग्यालाही फायदा होतो आणि जर आपण बायकोच्या वाट्याचं काही काम केलं तर बायको देखील आनंदी होईल आणि ती आनंदी झाली म्हणजे माझाच फायदा होईल. अच्छा, तरी गोष्ट आहे, नैना हसतच म्हणाली. तर रोहन म्हणाला, आणि असेही हे घर माझंही आहे. तर नैना म्हणाली, माझंही आहे म्हणजे हे घर तुझंच तर आहे. नाही नैना, फक्त माझं नाही, हे घर आपल्या दोघांचं आहे. आपल्या स्वप्नातील घर आणि आपल्यामुळेच हे घर घर आहे. नाहीतर या विटांनी बनलेल्या बिल्डिंगमध्ये ठेवलंच काय आहे? आणि बायको, जर हे घर आपल्या दोघांचं आहे तर मग तू एकटी का म्हणून काम करशील? आणि असंही इथे कुठे लिहिलं आहे की घरची सगळी कामं फक्त बायकांनीच करावीत, पुरुषांनी नाही? बायकोने आयुष्यभर कपडे आणि भांडीच धुतली पाहिजेत का? कधी पुरुषाने धुतले तर काय फरक पडतो? आणि नैना, काम ते कामच. ज्याच्याकडे वेळ असेल तो ते करू शकतो. बरं, आता हे सांग की चहा कसा झाला आहे? अहो नवरव्वा, तुम्ही चहा बनवणार आणि मला आवडणार नाही असं होईल का? नैनाने हसतच उत्तर दिले. तेव्हा रोहन म्हणाला, तुझ्या याच आनंदावर तर मी फिदा आहे, असे म्हणत रोहनने नैनाला मिठी मारली. मग नैना म्हणाली, बरं रोहन, दिवाळी जवळ आली आहे तर आज संध्याकाळी आई बाबा घरी येतील. तूही लवकर घरी ये. अरे तू काळजी करू नकोस, मी पटकन येईन आणि त्यांच्यासाठी माझ्या हाताने स्पेशल जेवणही बनवीन. बोट चाटत राहतील तुझी घरची लोक. आणि जेव्हा संध्याकाळी नैनाच्या घरी तिचे आई बाबा आले तेव्हा रोहनची धावपळ पाहून नैनाचे आई वडील रोहनची स्तुती करतच राहिले. असेच दिवस जाऊ लागले. पण एके दिवशी रोहन संध्याकाळी ऑफिसवरून घरी परतला तेव्हा नैना तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त होती. कदाचित ती तिच्या मैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गप्पा मारत असावी. घरी येताच जळण्याच्या वासाने रोहन थेट किचनमध्ये गेला. गॅस बंद करून बाहेर आला आणि नैनाला म्हणाला, स्वयंपाकघरातील सर्व भाजी जळून गेली आणि तू इथे तुझ्या फोनवर व्यस्त आहेस. मी तुला किती वेळा सांगितलं आहे की फोनमध्ये इतकीही बिझी राहू नकोस की तुला तुझ्या आजूबाजूच्या जगाचाही विसर पडेल. तेव्हा नैना चिडूनच म्हणाली, मला कळत नाही रोहन, तुला माझ्या फोनचा काय प्रॉब्लेम आहे? नेहमी माझ्या फोनबद्दल किंवा सोशल मीडियाबद्दल काही ना काही कमेंट करतच असतोस. जरा बाहेरच्या जगाकडे बघ, जग कुठे चाललं आहे आणि एक नजर स्वतःकडेही बघ. आत्ताच्या काळातही तू हजारो वर्ष मागे आदिमानव असल्यासारखा जगत आहेस. तू कधी सोशल मीडिया साईटवर तुझा अकाउंट ओपन केलं आहेस का? जेणेकरून तुला कळेल की जग कसं आहे, किती रंगीबेरंगी आहे, ते किती सुंदर आहे, जिथे नवीन नवीन मित्र बनवले जातात, एक वेगळं जग बघायला मिळतं. लोक त्यांच्या सुंदर क्षणांचे फोटो शेअर करतात, दुसऱ्यांच्या फोटोला लाईक करतात, त्यावर टिप्पणी करतात, त्यांची स्तुती करतात. आणि तू जरा स्वतःकडे बघ. अँड्रॉइडच्या युगातही बटन असलेला मोबाईल फोन वापरतोस आणि तोही 10 वर्ष जुना. तुझे कपडे बघ, तेही बाबा आदमच्या जमान्यातले दिसतात. पांढरा आणि काळ्या रंगाशिवाय तुझ्या आयुष्यात दुसरे रंगच नाहीत. पण रोहन, मला तुझ्यासारखं बेरंग आयुष्य जगायचं नाहीये. अशा कंटाळवाण्या आयुष्याला मी कंटाळले आहे. तेव्हा रोहन म्हणाला, पण नैना, माझ्या आयुष्यात फक्त त्याच लोकांना महत्त्व आहे जे माझे स्वतःचे आहेत आणि जे माझ्याशी संबंधित आहेत. त्यांच्याशिवाय मला कोणाशी काही घेणं देणं नाही. जर मी ते नातेसंबंध नीट जपले तर माझ्यासाठी यापेक्षा अधिक समाधानकारक काहीही नसेल. आणि मी तुला याआधी ही गोष्ट समजावून सांगितली होती की गरजेपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट चांगली नसते. या गोष्टीचा वापर कमी प्रमाणात केला तर बरं होईल, कारण एका ठराविक मर्यादेनंतर या सर्व गोष्टी व्यसनाधीन होतात. पण याचा विचार तू तेव्हाच करशील ना जेव्हा तू फोन बाजूला ठेवशील. तुला या फोनचे इतके व्यसन लागले आहे की त्याच्या तुलनेत तुला तुझी नातीही छोटीच वाटू लागली आहेत. या गोष्टीवर नैना जास्तच चिडली आणि म्हणाली, जर तुला माझा आणि माझ्या फोनचा इतकाच तिरस्कार आहे तर तू मला घटस्फोट का देत नाहीस?
तुझा चेहरा बघून मला आता चीड येऊ लागली आहे. मला घटस्फोट देऊन स्वतःही टेन्शन फ्री हो आणि मलाही या कंटाळवाण्या आयुष्यातून मुक्त कर. एवढं बोलून नैना तिच्या खोलीत निघून गेली. पण हे ऐकून रोहनला धक्काच बसला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे जी त्याच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करत होती. इकडे नैना बेडवर पडून अश्रू ढाळू लागली आणि विचार करू लागली की माझे आई बाबा खरं बोलत होते. रोहन माझ्या लायकच नाही, पण मी त्यांचं ऐकलं नाही. माझ्या मनाचे ऐकून मी मूर्खपणा केला आणि स्वतःच्या हाताने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. असो, हळूहळू ते दोघेही पुन्हा नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधी रोहन त्याच्या बायको नैनाला म्हणाला, नैना, उद्या आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. तर नैना उत्साहाने म्हणाली, मला सांग, आपण लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करणार आहोत? रोहन आनंदाने म्हणाला, आपण अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करणार आहोत. हे ऐकून नैना खूप खुश झाली. तेव्हा रोहन म्हणाला, उद्या सकाळी लवकर तयार हो. आधी आपण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन आशीर्वाद घेऊ आणि मग प्रसाद घेऊन गरिबांना जेवण खाऊ घालू. हे ऐकून नैना चकित झाली आणि म्हणाली, आणखीन किती दिवस रोहन, किती दिवस हे सगळं चालणार? आपल्या लग्नाला 1 वर्ष झालं, पण तुझ्या सवयी काहीच बदलल्या नाहीत. ना काही उत्साह, ना काही मनोरंजन. अरे किती बोर माणूस आहेस तू. तुला तुझ्या बायकोला सरप्राईज सुद्धा देता येत नाही. का नाही कळत की आयुष्यात बदल करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नाराज होऊन आयुष्यात जगणे किती बोरिंग असतं. फक्त प्रेमाने संपूर्ण आयुष्य नाही जगता येत. अरे एकच तर आयुष्य आहे. काही स्वप्नही असतात माणसांची. लोकांना बघ जरा किती मॉडर्न आहेत, किती ॲडव्हान्स आहेत आणि असं राहण्यातच मजा आहे. मला असंच राहायला आवडतं. लेट नाईट पार्टी, डिनर, बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरीला केक पार्टीला आउटिंग करणं, या सगळ्या गोष्टी तुझ्या आयुष्यातून खूपच दूर आहेत. तुला माहीत आहे का रोहन, माझी मैत्रीण शोभाचे लग्न त्याच दिवशी झाले होते ज्या दिवशी आपले लग्न झाले होते. पण या 1 वर्षात ती तिच्या पतीसोबत 2दा परदेश दौऱ्यावर गेली आहे आणि भारतातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. दरवेळेस कॅन्डल लाईट डिनर, वाढदिवस, सरप्राईज आणि इतर अनेक प्रसंगी ती स्वतःचे सुंदर फोटो काढून पोस्ट करते. ते नवरा बायको एकमेकांसोबत किती आनंदी दिसतात. आणि माझी दुसरी मैत्रीण निशा, 2 दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस होता, तर तिच्या पतीने तिला किती छान सरप्राईज दिले. किती एक्साइटमेंट होती तिच्या चेहऱ्यावर, किती खुश दिसत होती ती. पण माझेच नशीब फुटके आहे. पण इथे माझं ऐकतं तरी कोण? तू तर तेच हजारो वर्षापूर्वीचं आयुष्य जगत आहेस, अगदी कासवाच्या चालीप्रमाणे. प्रत्येक गोष्टीत तुझं स्वतःचे तत्त्वज्ञान देत असतोस. जमिनीवर बसून शुद्ध शाकाहारी भोजन करायचे, सकाळी लवकर उठून योग प्राणायाम करायचा. सोशल मीडिया तर तुला एक खोटं जग वाटतं ना? संस्कार, संस्कृती, रूढी, परंपरा हे सर्व काही आहे ना तुझ्यासाठी जग? कुठच्या कुठे चाललं आहे आणि आपण मात्र तिथल्या तिथे हजारो वर्ष मागे. खास दिवसांसाठी सरप्राईज देणे तर दूरच, तुला तर प्रसाद आणि गरिबांना जेवण खाऊ घालण्यातच समाधान वाटतं. नैनाच्या तोंडून या सगळ्या गोष्टी ऐकून रोहन फक्त आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. त्याला माहीत होते की यावेळी काही बोललो तर भांडण आणखी वाढू शकतं. दुसऱ्या दिवशी तो नैनाजवळ आला आणि तिला प्रेमाने समजावत म्हणाला, नैना, काल मी तुला जे काही बोललो त्याने तुझं मन दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. जेव्हा माझ्या लक्षात आले की रात्रंदिवस फोनवर व्यस्त राहिल्याने आणि सोशल मीडियाचा जास्त वापर केल्यामुळे तुझं घरातल्या बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे, मला हे सगळं सहन झालं नाही आणि म्हणून मी तुला जास्त काही बोललो. या सगळ्या गोष्टीसाठी मी तुझी माफी मागतो आणि भविष्यात पुन्हा असं काही घडू नये म्हणून मी तुला या खोट्या जगातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची विनंतीही करतो. नैना, सोशल मीडियाच्या या लोकांसोबत तुझे पोस्ट शेअर करून त्यांच्याकडून लाईक्स मिळवून तुला जो आनंद मिळतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा तुला एखाद्या मित्राची गरज असेल तेव्हा मी तुला खात्रीने सांगू शकतो की यापैकी कोणीही तुझ्या जवळ नसेल, कोणीही तुझ्या मदतीला धावून येणार नाही.
त्यावेळेस फक्त तुझे आपलेच लोक तुझ्यासोबत उभे असतील, ज्यांच्याशी तुझे नाते जुळलेले आहे, ज्यांना खरोखर तुझी काळजी आहे. म्हणूनच वेळेत स्वतःला सावर आणि तुझ्या वास्तविक जगाचा विचार कर, तुझ्या नातेसंबंधाचा विचार कर. नाही ना, मी आणखीन एक गोष्ट सांगेन. जेव्हा आपण इतर लोकांचे आयुष्य दुरून पाहतो तेव्हा आपल्याला ते खूप परफेक्ट वाटतं. आपल्याला असं वाटतं की किती सुंदर जीवन जगत आहेत आपल्या आजूबाजूचे आणि या जगातले लोक. सोशल मीडियावर जे काही फोटो पोस्ट करतात त्यात ते किती आनंदी जीवन जगत असताना आपल्याला दिसतात त्या फोटोमध्ये. पण नाही ना, आपल्याला हे सुद्धा कळायला हवं की कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांशी भांडत असताना तो फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. जेव्हा तो दुःखी किंवा उदास असतो तेव्हा तो त्यावर पोस्ट करत नाही आणि सोशल मीडियावर त्यांच्या मित्रासोबत शेअरही करत नाही. म्हणूनच आपण आपल्या मनातून हे काढून टाकलं पाहिजे की प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि उत्साहाने भरलेले आहे आणि आपण त्यांच्या तुलनेत नैराश्याचे जीवन जगत आहोत. भांडण कोणत्या घरात होत नाहीत. छोट्या मोठ्या गोष्टी तर प्रत्येक घरात होतात, पण या गोष्टी इतक्या मोठ्या करायच्या की लोक वेगळे होण्यासाठी विचार करतात, घटस्फोटासारख्या पर्यायांचा विचार करतात. हे चुकीचं आहे ना. जे इथे झाले ते पुन्हा होणार नाही असे जर आपण ठरवले तर आपले जीवन पुन्हा आनंदी होईल. हे जीवन एका मोठ्या पुस्तकासारखे आहे. काल आपल्या आयुष्यात जे काही घडलं ते एका पानासारखं होतं आणि पुस्तकाचं एखादं पान फाटलं किंवा खराब झालं तर त्यासाठी आपण संपूर्ण पुस्तक तर फेकून देत नाही ना. म्हणूनच आपण आपल्या नात्याबाबतीतही असं करू नये. मी आता ऑफिसला जातो, मला उशीर होतोय, संध्याकाळी भेटूया. आणि मला पुन्हा माझ्या नयनाचा तोच चेहरा हवा आहे. त्यावेळी रोहन ऑफिसला निघून गेला, पण संध्याकाळी तो घरी परतला तर समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. नयना तिची बॅग पॅक करत होती. रोहन तिला पाहतच म्हणाला, नयना कुठे जायची तयारी आहे? तुला तुझ्या आईचा फोन आला होता का? चला, चांगली गोष्ट आहे. काही दिवस आईसोबत घालवशील तर तुझा मूडही सुधारेल. तेव्हा नयना म्हणाली, नाही, मी काही दिवसांसाठीच नाही तर कायमची जात आहे. आता मी इथे परत कधीच येणार नाही. नयनाचे बोलणे ऐकून रोहन चकितच झाला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्याने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाला, नयना, तूच म्हणतेस ना, एकच तर आयुष्य आहे. मग हाही विचार कर, हे जीवन आपल्याला लढण्यासाठी मिळाले आहे का? आपण प्रेमाने आणि समजुतीने एकत्र राहून जगू शकतो ना. मग असे वातावरण का निर्माण करायचे? बघ नयना, माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेवढ्यात रोहनचा मुद्दा कापत नयना म्हणाली, मला काही समजायचे नाही. तुझे भाषण तुझ्याकडेच ठेव. मला एवढेच माहीत आहे की जी व्यक्ती माझ्या प्रेमाची पूर्तता करू शकत नाही, ज्याच्या डोळ्यात माझ्या स्वप्नांची किंमतच नाही, मी त्या व्यक्तीसोबत राहून माझं आयुष्य बर्बाद करू शकत नाही. असं बोलून नयना तिची बॅग उचलून लागली. तेव्हा रोहन म्हणाला, ठीक आहे नयना, जर तुला मी इतकाच वाईट वाटत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मग परत या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. तू तुझी इच्छा असूनही माझ्या आयुष्यात तुझी जागा कधीच बनवू शकणार नाहीस. तर नयना रागाने म्हणाली, तुझ्यासारख्या माणसाच्या आयुष्यात परत यायचंही नाही. इथे परत येण्यापेक्षा मी माझे आयुष्य संपवून टाकीन. असं म्हणत नयना रोहनचे घर सोडून कायमची निघून गेली. शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली. मागच्या भूतकाळात हरवलेली नयना अचानक तिच्या वर्तमान काळात आली. जेव्हा रोहनच्या घराबाहेर पोहोचल्यावर ड्रायव्हरने टॅक्सीला ब्रेक लावला. दारात पोहोचल्यावर जशी नयनाने बेल वाजवली, तिची नजर घराच्या नेमप्लेटवर गेली, जिथे लिहिले होते, नयना आणि रोहनच्या स्वप्नातले घर. पाहताच तिचे डोळे भरून आले. बेल वाजवतच कोमलताईंनी दार उघडले तर नयना त्यांच्या पाया पडली. नेहमीप्रमाणे सौभाग्यवती भवचा आशीर्वाद त्यांनी नकळतच दिला. तर नयना आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. त्याच वेळी नयनाचा मोबाईल वाजला. हो आई, मी पोहोचले, उदास मनाने नयना बोलली. तर पलीकडून आवाज आला, तिथे जास्त वेळ थांबायची गरज नाही, तू सामान उचल आणि तिथून निघ. ठीक आहे आई, असं म्हणत तिने फोन ठेवला.
घरात आली तर जणू काही आठवणींनी सजवलेले ते घर तिच्याच येण्याची वाट बघत होते. तिच्या हातांनी सजवलेले ते घर जसेच्या तसे होते. समोरच्या भिंतीवर नवरीच्या रूपात सजलेल्या नैनाचा एक सुंदर फोटो लावलेला होता, जो आज तिला विचारत होता, काय नाही ना केलीस तुझ्या स्वप्नांची उडान पूर्ण, ज्याच्यासाठी तू तुझ्या रोहनला सोडलंस? मग तिची नजर तिच्या पावलांच्या ठस्यावर गेली, ज्याला रोहनने प्रेमाने फोटो फ्रेम करून भिंतीवर चिटकवली होती. मग तिला स्वतःचा आणि रोहनचा एक फोटो दिसला, ज्यामध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून खूप आनंदी दिसत होते. अचानक तिला असे वाटू लागले की त्या घरातील प्रत्येक वस्तू तिला ओरडून ओरडून एकच प्रश्न विचारत आहे की का उद्ध्वस्त केलं तू तुझा हसता खेळता संसार. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूंवर नियंत्रण ठेवत ती खोलीत पोहोचली तेव्हा समोर रोहन उभा असलेला दिसला. नैनाच्या हातातले कोर्टाचे कागद रोहनने बघितल्याबरोबर तो तिला मनात म्हणाला, नैना, भलेही या कागदांवर लिहिलेली प्रत्येक वस्तू तू इथून घेऊन जाशील, पण आपल्या दोघांमध्ये जे सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती या कागदावर लिहिलेली नाही. हा कागदाचा तुकडा खरंच इतका महत्त्वाचा होता का? मग काही वेळ शांत राहिल्यानंतर रोहनने नॉर्मल होण्याचं नाटक केलं आणि म्हणाला, कशी आहेस तू? मी ठीक आहे. मला सांग तू कसा आहेस? नैनाने विचारले. रोहन काही बोलणारच की तितक्यात नैनाचा फोन वाजला. फोनवर बोलताच नैनाच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही, असं नाही होऊ शकत, असे म्हणत नैना रडू लागली. नैनाच्या रडण्याचा आवाज ऐकून कोमलताई सुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली. तर दुसरीकडे रोहनही घाबरला की काय झालं असेल. तेव्हा नैना रडतच म्हणाली, रोहन, माझी मैत्रीण शोभाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला आत्ता तिला भेटायला जायचं आहे. असं म्हणत नैना बाहेर जायला निघताच रोहन म्हणाला, नैना थांब, मी पण येतो तुझ्यासाठी सोबत. नैना रोहनसोबत स्कूटरवर बसून तिच्या मैत्रिणीला भेटायला हॉस्पिटलला पोहोचली. शोभा, तू असं पाऊल का उचललंस? आणि हे सगळं करण्याआधी तुझ्या घरच्यांचा विचारही केला नाहीस? तुझ्या नवऱ्याबद्दलही विचार केला नाही? तो तुझ्याशिवाय कसा जगेल? तेव्हा शोभा म्हणाली, त्यानेच तर मला भाग पाडले हे पाऊल उचलायला. हे ऐकून नैना आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, पण हे कसं होऊ शकतं? तुम्ही एकमेकांसोबत खूप खुश होते ना? तेव्हा तर शोभा खोटं हसत म्हणाली, अरे कसली खुश? एका स्त्रीला कितीही ऐशो आराम मिळाले, पण जर नवऱ्याचं प्रेमच मिळालं नाही तर असं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? त्याला दुसरीच कोणती तरी मुलगी आवडते, मग मी जगून तरी काय करू? सर्व सत्य कळाल्यावर नैनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला स्वतःवर नियंत्रणही ठेवता येत नव्हते. अचानक तिला तिचा आणि रोहनच्या नात्याचा विचार आला. त्या माणसाने फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम केले होते. कधीच त्याने त्याच्या प्रेमात कमी पडू दिली नाही. तिची प्रत्येक गरज पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मग तरीही दोघांचे नाते का तुटले? थोड्या वेळाने जेव्हा नैना आणि रोहन हॉस्पिटलमधून बाहेर आले तेव्हा रोहनने विचारलं, कुठे जायचं आहे नैना? जर तुला ठीक वाटत नसेल तर मी तुला तुझ्या घरी सोडतो. तू तुझं सामान उद्या येऊन घेऊन जा. तेव्हा नैना म्हणाली, नाही रोहन, तुझ्या घरीच मी एकदा परत गेली तर पुन्हा कधीच येऊ शकणार नाही. नैनाच्या मनात विचारांचे वादळ चालूच होते. ती विचार करत होती की बरोबर तर बोलत होता रोहन, की जी लोक सोशल मीडियावर आनंदी दिसतात ती लोक त्यांच्या खऱ्या आयुष्यात आनंदी असतीलच असे नाही. त्यांना पाहून आपण स्वतःची तुलना त्या लोकांशी करू लागतो आणि आपणही असे जीवन जगावे असे आपल्यालाही वाटू लागते. आणि या संघर्षाच्या जगात जे आपल्या जवळ असतात आपल्याला त्यांचे महत्त्व कळत नाही. वाटते जेव्हा रोहनने सिग्नलवर स्कूटर थांबवली तेव्हा नैनाने पाहिलं की त्याच्या शेजारी मोटरसायकलवर एक विवाहित जोडपं बसलेले होते. नवऱ्याच्या मागे बसलेली त्याची बायको नवऱ्याला मिठी मारून बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक आनंद होता, जणू ती त्याच्यासोबत स्वतःला सुरक्षित समजत होती. त्यांच्याकडे पाहून नैना विचारात पडली की किती गोड क्षण असतो हा, अशा व्यक्तीच्या सहवासात आपले जीवन घालवणे, जो आपल्यावर अतोनात प्रेम करतो. किती मोठा विश्वास निर्माण होतो दोघांमध्ये. ते प्रेम मिळाल्यावर बाई तिचे संपूर्ण दुःख विसरते. एकेकाळी मी सुद्धा रोहन सोबत असेच सुंदर जीवन जगत होते.
तेवढ्यात तिच्या हातातील कोर्टाचे कागद बघताना ती मनातल्या मनात बोलली की या कागदाच्या तुकड्याने माझे प्रेम हिरावूनच घेतले नाही, तर माझा सर्व आनंद, प्रत्येक क्षण कायमचा हिरावून घेतला. ते सुंदर क्षण हिरावून घेतले जे एकेकाळी आम्ही एकत्र घालवले होते. काही वेळाने जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा रोहन म्हणाला, नैना, तू तुझ्या खोलीतून तुझे सामान घे. आणि रोहन कोमलताई यांच्या खोलीत जाऊ लागला. तेव्हा नैना म्हणाली, रोहन, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. रोहनने नैनाकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला असे पाहून रोहन लगेच म्हणाला, तू ठीक तर आहेस ना नैना? इथे बस, तुला काय बोलायचे आहे ते बोल. रोहनने विचारले, पण नैनाला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. तिचे मन धस्स झाले होते. ती फक्त रडतच चालली होती. थोड्या विश्रांतीनंतर रोहनने विचारले, नैना, मी तुला एक गोष्ट विचारू का? किती महिने आपण एकमेकांपासून वेगळे राहिलो. तुला माझ्याशी बोलावं असं क्षणभरही वाटलं नाही का? एकदा मला फोन करायला हवा होता. आपल्या दोघांचे नाते इतके कमकुवत होते का? बोलता बोलता रोहनचा आवाज कापू लागला. तेव्हा नैना दबक्याने बोलली, खरं सांगायचं तर या घरातून जाण्याचा निर्णय घेऊन मी स्वतःचं नुकसान करून घेतले. मी तुझ्यावर थोडीशी नाराज काय झाली. मी इतरांना आपल्या नात्यात येण्याची परवानगी दिली. माझ्याच लोकांनी माझ्या रागाचे द्वेषात रूपांतर कधी केले मला कळलेही नाही. आणि माझ्या लक्षात येईपर्यंत मी कोर्टाच्या कागदपत्रांवर सही केली होती. माझ्याच लोकांनी मला तुझ्यापासून इतकं दूर नेलं की मी पुन्हा तुझ्याकडे परत येऊ शकत नाही. पण या सगळ्यात मी त्यांना ती संधी दिली, ही माझीच चूक आहे. रोहन, आज सगळ्या गोष्टीतून गेल्यावर सगळं काही हातातून निसटल्यासारखं वाटतंय. आज मला कळतंय की जो माझी सर्वात जास्त काळजी घेत होता, मी त्याचीच पर्वा केली नाही. ज्या गोष्टी तू मला समजावण्यासाठी सांगितल्या होत्या त्या गोष्टी मला त्यावेळी चुकीच्या वाटत होत्या. पण हळूहळू सांसारिक गोष्टी सोबतच तुझ्या त्या सर्व गोष्टी मला समजल्या आहेत. आजच्या काळात नाती तुटण्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की आपण आपल्या संस्कारांपासून दूर जात आहोत. आपल्या इच्छेनुसार जगण्याचा विचार करत आहोत. सोशल मीडिया आणि ॲप्लिकेशनच्या या युगात आपण दिवसभरात इतक्या साईट्सला भेट देतो की आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत बसायला आपल्याला वेळच मिळत नाही. आपण आपल्या नात्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पण रोहन, कदाचित मला या गोष्टी समजायला खूप उशीर झाला आहे असे म्हणत नैना रडू लागली. मग ती थोडी शांत झाली आणि म्हणाली, पण रोहन, तू मला एक फोन करू शकला असतास. तू एकदा मला समजावण्याचा प्रयत्न केला असतास किंवा मला घ्यायलाच आला असतास. रोहन म्हणाला, बऱ्याचदा विचार केला, पण कदाचित अहंकाराच्या भिंती आपल्या भावनांपेक्षा जास्त मजबूत झाल्या होत्या. जर मी माझा अभिमान बाजूला ठेवून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर आपले नाते तुटण्यापासून वाचले असते. हे सांगताना रोहनचे डोळे भरून आले. नैना रोहन समोर गुडघ्यावर बसून म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. रोहन, तू माझ्यासाठी पुन्हा तुझ्या हृदयात जागा बनवू शकतोस. ती जागा तर तुझीच आहे नैना. तू शारीरिकरित्या हे घर सोडलं होतं, पण तू गेल्यानंतर असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मी तुझ्या आठवणीत रडलो नाही. परत येऊन जा नैना, मला तुझी गरज आहे. हे पाहून नैनाच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. एका झटक्यात तिने ते कोर्टाचे कागद फाडले. तेवढ्यात नैनाचा फोन वाजला. हॅलो बेटी, तू अजून घरी का आली नाहीस? कुठे राहिलीस? आई, मी तर कधीच घरी पोहोचले आहे, पण तुझ्या घरी नाही तर माझ्या आणि रोहनच्या घरी. आणि आतापासून हेच माझे घर आहे असे म्हणत नैनाने फोन कट केला. तिचं डोकं रोहनच्या छातीवर ठेवले तर रोहनने तिला मिठीत घेतले. भावनांचे सर्व बांध एकाच वेळेस तुटले आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळ रोहन आणि नैनाला कळले की कोमलताई घरी नाहीत. त्यांनी सगळीकडे पाहिलं, पण आई कुठेच दिसली नाही. रोहनने आईला अनेकदा फोन केला, पण फोनही लागत नव्हता. तासाभरानंतर त्यांना कोमलताईंचा फोन आला. आई, कुठे आहेस? आम्हाला न सांगता कशी निघून गेलीस? असं कोणी करतं का? तेव्हा पलीकडून त्याच्या आईचा आवाज आला, बेटा, खरं तर मुलं त्यांच्या पालकांकडून खूप काही शिकतात, पण आज मला माझ्याच मुलांकडून शिकायला मिळालं. मी तुझ्या वडिलांच्या घरी आहे आणि आजपासून मी आणि तुझे वडील एकत्रच राहणार आहोत.
पती पत्नीमधील प्रेम आणि संघर्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. लहान सहान गोष्टींवर असा निर्णय घेऊ नये ज्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागेल. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.